जल जीवन मिशन JJM हा केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि त्याबद्दल अनेक वेळा जेव्हा सगळ्याच खासदार, हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही, पण सगळ्याच पक्षाचे जे खासदार आहेत त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं असतं की JJM जल जीवन मिशनमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चुकीची कामं झालेली आहेत आणि आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये ती बातमी आलेली आहे की जल जीवन मिशनमध्ये करोडो रुपये नुकसान झालेत किंवा ओव्हर प्राइसिंग झालेलं आहे। तर मी माननीय CR पाटील आणि माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिते की बाबा ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी लावावी, कारण का तो एक अतिशय केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, इम्प्लिमेंटेड बाय द स्टेट्स। म्हणजे केंद्र सरकार 50% पैसे देतं आणि राज्य सरकार पैसे देतं आणि इम्प्लिमेंटिंग बॉडीज ह्या राज्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कॉस्ट एस्केलेशनमध्ये आपलं राज्य सगळ्यात पुढे। तर जर बाकीची राज्य तेच काम कमी पैशात करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये असं काय घडतंय की त्याचं कॉस्ट एस्केलेशन व्हावं याची इन्क्वायरी। आणि हे मी एकटी म्हणत नाहीये, CR पाटील साहेबांनी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट केलं होतं की कुठल्याही खासदारांनी जर मला सांगितलं की JJM मध्ये काही चुकीचं काम झालं असेल तर मला सांगा, मी पारदर्शकपणे इन्क्वायरी लावीन। हे माननीय CR पाटील साहेबांचे ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पार्लमेंटमधलं स्टेटमेंट।